सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी यावरील स्वाध्याय स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला तर स्वाध्याय सोडवण्यासाठी सुरुवात करूया. प्रश्न पहिला पहा. 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, आता हजार स्थानी म्हणजेच एकक, दशक, शतक आणि हजार, म्हणजे हजार स्थानी जो अंक आलेला आहे तो आहे 0 आणि एकक स्थानी आलेला जो अंक आहे तो आहे 1. म्हणजेच 0 अधिक 1 यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज एकच येते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याला मी गोल करून घेते इथे. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आपण म्हणजेच दुसरा प्रश्न पाहूयात. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे असं विचारलेलं आहे. तुम्ही जर चारही पर्यायाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहा, एकक स्थानी असणाऱ्या स्थानिक किंमत काय असते? कमी असते. म्हणजेच 4 हा अंक जर पाहिला तर प्रत्येक तीनही पर्यायामध्ये 4 हा अंक शतक स्थानी आहे, हजार स्थानी आहे, दशहजार स्थानी आहे. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 हा अंक जो आहे तो एकक स्थानी आलेला आहे. म्हणजेच त्याची स्थानिक किंमत जी आहे ती काय आहे? सर्वात कमी आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मधील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. 917 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे जर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 45 असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, हा प्रश्न आपण या ठिकाणी कागदावरती मी तुम्हाला सोडून दाखवते. तर पहा, चला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक आहे तो माहित नाहीये. त्यामुळे त्याला आपण काय करूया? x मानूया. म्हणजेच पहा, 2 स्टार पैकी पहिल्या स्टारचे स्थानिक स्थान आपण पाहूयात. पहिल्या स्टारचे स्थान. आता पहिल्या स्टारचे स्थान आहे पाहते आहे एकक, दशक. म्हणजेच इथे काय आहे? दशक म्हणजेच आपण 10 x असे लिहूया. त्यानंतर दुसऱ्या स्टारचे स्थान. आता दुसऱ्या स्टारचे स्थान काय आहे? एकक. त्यामुळे ते आपण फक्त x असे लिहून घेऊयात. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, स्थानिक किमतीमधील फरक किती दिलेला आहे? 45 दिलेला आहे. म्हणजे हे 2 स्थान आहे त्यातील फरक. म्हणजेच पहा, 10x वजा x बरोबर 45. आता यांची जर आपण वजाबाकी केली तर ही वजाबाकी काय येणार आहे? 9x बरोबर 45. म्हणजेच x बरोबर 45 भागिले 9. तर इथे पहा, 9 या संख्येने 45 ला निशेष भाग जातो. म्हणजेच 9 1 9 आणि 9 5 45. म्हणजेच x बरोबर काय आहे? तर x बरोबर 5 आहे. म्हणजेच स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? तर तो आहे 5. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, या पद्धतीने हा प्रश्न आपण इथे स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर पर्याय क्रमांक 3च आहे. त्याला गोल करत आहे मी इथे. त्यानंतर प्रश्न चौथा. एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 0 असल्यास
तो अंक कोणता असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, दर्शनी किंमत समान आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक देखील 0 आहे. म्हणजेच तो अंक जो असेल तो असेल 0. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीमधील फरक किती असेल असा आपल्याला विचारलेला आहे. तर पहा, दर्शनी किंमत म्हणजे काय असतं, तर जो आपल्याला अंक दिसतो तो. आता इथे पहा, इथे 6 आहेत आणि इथे पण 6 आहेत. म्हणजे जर आपण यांच्यामधील फरक काढायचा आहे म्हणजेच वजाबाकी, म्हणजे 6 वजा 6 जर केले तर इथे वजाबाकीचं जे उत्तर आहे ते काय येते, 0. म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, 39,564 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती असेल असं आपल्याला विचारलेला आहे. तर हा प्रश्न आपण कागदावरती लिहून सोडूया. तर पहा, आता दिलेले अंक काय आहेत इथे, की आता यांची आपण बेरीज करणार आहोत. दर्शनी किंमत म्हणजे काय, तर फक्त आपल्याला जो अंक दिसत आहे, संख्या अंक दिसत आहे ते. आता इथे आता पहा, 3 अधिक 9 अधिक 5 अधिक 6 अधिक 4. आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज पहा 27 येते. म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर इथे पर्याय क्रमांक 4 आहे. इथे आपण 4 ला गोल करूया. म्हणजेच सर्व या दिलेल्या दर्शनी किमतीची जी बेरीज आहे ती किती येत आहे, 27. म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर 4 आहे. त्यानंतर पहा प्रश्न 7वा, 17,500 या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, आता 17,500 आपण कसे लिहितो, तर पहा 17,500 म्हणजेच 16,750 म्हणजेच 17,500. तर इथे पहा, शतक स्थानी कोणता अंक आलेला आहे, 7 आलेला आहे. म्हणजेच 7 या अंकाची स्थानिक किंमत काय झाली, तर 700 झाली. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्याला आपण इथे गोल करूया. त्यानंतर पहा 8वा प्रश्न आहे, 8 दशहजार, 11,000, 75 शतक, 8 एकक असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर चला आता आपण पाहूयात ती संख्या कोणती आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न आता इथे आपण सोडूयात. तर पहा, 8 दशहजार, 8 दशहजार म्हणजेच किती, तर 80,000 आहेत. त्यानंतर पहा आपल्याला काय दिलं होतं, 11,000. म्हणजेच इथे आपण ते लिहून घेऊया, 11,000. त्यानंतर काय दिलं होतं, 75 शतक. 75 शतक म्हणजेच 7,500. आणि त्यानंतर काय दिलेलं होतं, 8 एकक, 8 एकक. तर पहा, आता ह्या सर्वांची आपल्याला काय विचारलेली आहे, पहा बेरीज. तर ह्या सर्वांची जर आता आपण बेरीज करून पाहणार आहोत तर ती किती येते. इथे पहा, 0, 5, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. म्हणजेच 98,508 या सर्वांची काय येते, बेरीज येते. म्हणजेच प्रश्न क्रमांक 8 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, 98,508. त्याला आपण इथे गोल करत आहे मी. त्यानंतर प्रश्न 9वा, 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे. तर हा प्रश्न देखील आपण कागदावरती सोडूया.
तर पहा 4 ची स्थानिक किंमत. आता 4 ची स्थानिक किंमत किती आहे तर पहा शतक स्थानी 4 आलेला आहे, म्हणजेच 4 ची स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत आलेली आहे ती आहे 400 आहे, बरोबर आहे. आणि 8 ची स्थानिक किंमत किती आहे, एकक स्थानी आहे. इथे पहा 8 ची स्थानिक किंमत 8 ची स्थानिक किंमत एकक स्थानी आहे, म्हणजे फक्त 8 आहे. आता इथे आपल्याला पट विचारलेली आहे पहा. आता पट काढण्यासाठी इथे आपण 400 भागिले 8, इथे 8 ने आपण त्याला भाग देऊया. 8 एक 8, 8 पंचे 40, 8 0 0, म्हणजेच पहा 50 पट या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 9 जो आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 50 पट हे आपलं उत्तर आलेलं आहे, त्यामुळे त्याला मी इथे गोल करून घेत आहे. समजतंय ना विद्यार्थ्यांनो? तर पहा 10वा प्रश्न आहे आता. एका 5 अंकी संख्येत अ, ब, क, ड, ई हे अंक अनुक्रमे दशहजार, हजार, शतक, दशक, एकक स्थानी आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा हा प्रश्न आता इथे आपण कागदावरती स्पष्टीकरणासह मी तुम्हाला समजून सांगते. तर आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, दश हजार. आता पहा असं दिलेलं आहे, म्हणजेच दश हजार. आता पहा 10,000. आता आपल्याला काय करायचं आहे, अ, ब, क, ड हे अनुक्रमे आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे याला आता आपण गुणिले अ करणार आहोत. म्हणजेच 10,000 म्हणजेच किती पहा 10,000 आणि अ आहे ते तसंच लिहित आहे, म्हणजेच 10,000 अ. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, हजार दिलेला आहे, ते लिहिते मी 1000, म्हणजेच अ झालं. आता ब, हजार आहे त्यामुळे इथे पहा 1,000 ब. त्यानंतर शतक, श म्हणजेच शतक, आणि ब च्या नंतर काय आहे, क आहे, म्हणजेच शतक म्हणजेच किती 100, आणि क तसाच लिहिणार आहोत, म्हणजे 100 क. त्यानंतर काय दिलेलं आहे, द दिलेलं आहे. द म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, दशक, आणि दशक साठी यांनी इथे काय दिलेलं आहे, ड, म्हणजे दशक म्हणजेच किती 10, म्हणजेच 10 ड. आणि काय दिलेलं आहे, एकक, ए म्हणजेच काय एकक. तर पहा एकक, एकक काय आहे, ई आहे, आणि एकक म्हणजे एकच असतं, तर एक ई. आता पहा आता आपल्याला दिलेल्या त्यांची बेरीज किती येईल असं विचारलेलं आहे, आणि त्यात आपण काय करणार आहोत, यांची सगळ्यांची प्लस करून विस्तारित रूप जे आपल्याला दिलेलं आहे ते आपलं जुळतंय का ते आपण इथे आता पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थ्यांनो, इथे आता तुम्हाला दिसत असेल तर इथे लिहिते मी. पहा 2 भाग करूया तिथे. पहिलं पहा 10,000 अ अधिक 1,000 ब, त्यानंतर 100 क, त्यानंतर 10 ड अधिक 1 ई. तर पहा याप्रमाणे इथे मी उत्तर काढलेलं आहे. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 10 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर पहा 11वा प्रश्न दिलेला आहे, 86,750 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे.
तर चला हा प्रश्न देखील मी तुम्हाला कागदावरती समजून सांगते. तर आता पहा, आता किती दिलेलं आहे. इथे आधी मी संख्या लिहून घेते. ती संख्या आहे पहा 86,750. आता या सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. चला तर इथे आता आपण काढूया. पहा, या 8ची स्थानिक किंमत. सुरुवातीला 8ची स्थानिक किंमत 8ची स्थानिक किंमत या ठिकाणी 80,000 आहे. त्यानंतर पहा 6ची स्थानिक किंमत या ठिकाणी 6ची स्थानिक किंमत आहे 6,000. त्यानंतर 7ची स्थानिक किंमत या ठिकाणी 7ची स्थानिक किंमत जी आहे ती आहे 700. त्यानंतर 5ची स्थानिक किंमत, तर 5ची स्थानिक किंमत 50 आहे आणि 0 एकक स्थानी तसेच येतील 0. आता यांची आपल्याला काय विचारलेली आहे पहा, बेरीज विचारलेली आहे. तर यांची बेरीज आता या ठिकाणी आपल्याला करून पाहायची आहे. तर या सर्वांची बेरीज आता इथे आपण करणार आहोत. म्हणजेच इथे पहा 80,000, त्यानंतर 6,000, त्यानंतर 700 अधिक 50 अधिक 0. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे मग 86,750. पहा, या पद्धतीने मी तुम्हाला स्पष्टीकरणासह समजून सांगितलेलं आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 11 जो आहे त्याचे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 11 त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा 12वा प्रश्न आहे. इथे 77,777 या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, हजार स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत. आता हजार स्थानी असणारा जो अंक आहे पहा, संख्या काय दिलेली आहे 77,777. या ठिकाणी हजार स्थानी असणारा अंक त्याची स्थानिक किंमत किती झाली तर पहा, त्याची स्थानिक किंमत झाली 7,000. आणि काय विचारलेलं आहे त्यानंतर हजार स्थानीच्या नंतर आपल्याला पहा दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. तर एकक आणि दशक आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. या ठिकाणी आपण बेरीज करूया. 0 7 हे वरती ते 0 आणि हे 7 खाली तसेच येतील, म्हणजे 7,070. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12चे जे उत्तर आहे ते आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. त्याला मी गोल करूलेलं करत आहे इथे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 13 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 13 जो आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 80,000 अधिक 2,000 अधिक 700 अधिक 20 अधिक 9. म्हणजेच प्रश्न क्रमांक 13चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न 14वा पहा विद्यार्थ्यांनो. इथे पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5,000 7 दशहजार 3 शतक 2 एकक 4 एकक 2 दशक 4 एकक ही संख्या दर्शवली जाईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा या ठिकाणी तुम्ही जर पर्यायाचं व्यवस्थित निरीक्षण केलं आणि इथे जर दिलेल्या ह्या ज्या आपल्याला दिलेल्या हे आहेत अंक आणि त्यांचे स्थान दिलेले आहेत ते जर पाहिले तर या ठिकाणी पहा 70 दशहजार, त्यानंतर 5,000, त्यानंतर 3 शतक 2 दशक आणि 4 एकक. म्हणजेच प्रश्न क्रमांक 14चे उत्तर
पर्याय क्रमांक 3 आहे. त्याला इथे मी गोल करून घेते. त्यानंतर पहा 15वा प्रश्न आहे. 70,000 अधिक 80 अधिक 3 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? तर पहा या सर्वांची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज 7083 येते. म्हणजेच प्रश्न क्रमांक 15 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर पहा 16वा प्रश्न दिलेला आहे. 500 रुपयांच्या 30 नोटा, 100 रुपयांच्या 16 नोटा, 10 रुपयांच्या 10 नोटा व 1 रुपयाची 6 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते आहे असं आपल्याला विचारलेला आहे. तर पहा हा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी कागदावरती सोडून दाखवते. त्यासाठी इथे मी कागद घेतलेला आहे. पहा चला तर आता आपण सुरुवात करूया. तर पहा किती 500च्या आपल्याला किती दिलेले आहेत 30 नोटा. म्हणजे आपण इथे 500 या ठिकाणी पहा आपण काय करूया 500 गुणिले 30 म्हणजेच किती झाले या ठिकाणी 15,000. त्यानंतर 100 रुपयाच्या 16 नोटा म्हणजेच 100 गुणिले 16 म्हणजेच यांचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे 1600. त्यानंतर 10 रुपयाच्या 10 नोटा 10 गुणिले 10 म्हणजेच यांचा गुणाकार 10 10 100 व 1 रुपयाची 6 नाणी म्हणजेच 1 गुणिले 6 म्हणजेच या ठिकाणी 6. तर आता आपल्याला पहा यांचं काय विचारलेलं आहे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर चला आता याचे आपण विस्तारित रूप लिहूया. तर पहा या ठिकाणी लिहित आहे मी 15,000 अधिक 1,600 अधिक 100 अधिक 6. तर पहा या पद्धतीने याचं विस्तारित रूप या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक जो 16वा जो आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी त्याचे उत्तर आलेले आहे. त्याला इथे मी गोल करून घेत आहे. त्यानंतर पहा 17वा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी सोडूया. 35,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल असं विचारलेलं आहे. तर याचे उत्तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. त्याला मी इथे गोल करून घेत आहे. त्यानंतर प्रश्न 18वा 2 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000 अधिक 5 गुणिले 100 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे असे आपल्याला पहा या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा प्रश्न आपण काय करूया कागदावरती सोडवूयात. तर पहा आता इथे आधी आपण हे लिहून घेऊयात. 2 गुणिले 10,000 त्यानंतर 5 गुणिले 1,000 त्यानंतर परत 5 गुणिले 100 हे या ठिकाणी आता आपण लिहून घेतलेलं आहे. आता यांचा गुणाकार करूया. पहा या ठिकाणी येते 20,000 त्यानंतर हा गुणाकार 5,000 आणि इथे खाली 500 आलेला आहे. आता याचा आपण विस्तारित रूप लिहून घेऊया. आधी 20,000 लिहूयात त्यानंतर 5,000 अधिक 500. तर पहा या पद्धतीने आपण विस्तारित रूप या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर याचं जे योग्य वाचन आहे ते पहा योग्य जे वाचन आहे प्रश्न क्रमांक 18 तर हे वाचन जे आहे ते आहे 25,500 म्हणजे यांचं जर आपण बेरीज केली तर ही बेरीज या ठिकाणी 25,500 येते. म्हणजेच 25,500 म्हणजेच प्रश्न क्रमांक 18वा जो आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर 19वा प्रश्न पहा. 19वा प्रश्न 5 गुणिले 10,000 अधिक
3 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 10 अधिक 5 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा 18वा प्रश्न आणि 19वा प्रश्न थोडा साम्य असणारा आहे, तर तो देखील मी तुम्हाला या ठिकाणी कागदावरती समजून सांगते. तर पहा आता यांचा आपण ज्या दिलेल्या किमती आहेत त्या मी या ठिकाणी आधी लिहून घेते. पहा विद्यार्थ्यांना, 5 गुणिले 10,000, त्यानंतर 3 गुणिले 100, त्यानंतर 5 गुणिले 10 असं आपल्याला दिलेलं आहे आणि नंतर खाली फक्त 5 आहे. आता सर्वात प्रथम आपण यांचा गुणाकार करून घेऊया. या ठिकाणी हा गुणाकार 50,000 आलेला आहे. त्यानंतर 3 गुणिले 100 म्हणजेच 300, 5 गुणिले 10 म्हणजे 50. आता यांचा आपण विस्तारित रूप करून घेऊया. 50,000 अधिक 300 अधिक 50 आणि अधिक 5 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता पहा हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता हे सर्व अंकांची जर आपण बेरीज केली, ह्या संख्यांची जर बेरीज केली तर ही बेरीज या ठिकाणी पहा 50,355 ही या संख्यांची बेरीज येते. म्हणजेच प्रश्न क्रमांक 19वा जो आहे त्याचे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आलेलं आहे. तर पहा या ठिकाणी आपण तो प्रश्न जो आहे 19वा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर पहा. या ठिकाणी आपण काय काढलेलं आहे, 50,355 हे आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. पर्याय क्रमांक 2 19वाचं उत्तर जे आहे त्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आलेला आहे, ते मी या ठिकाणी गोल करून घेत आहे. त्यानंतर पहा 20वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. एका संख्येत 16,000, 16 शतक व 16 एकक आहेत, तर ती संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा ती संख्या जी या ठिकाणी आहे, आता आपल्या या ठिकाणी काय करूया, आपण या सर्वांची जी आपल्याला स्थान दिलेले आहे त्यांची आता आपण या ठिकाणी बेरीज करूयात आणि त्यानंतरच आपल्याला काय होईल, ती संख्या कोणती याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर पहा आता आपण लिहून घेऊयात. पहा इथे मी लिहून घेते. या ठिकाणी आपण संख्या त्या काय दिल्या आहेत, 16,000. त्यानंतर पहा काय दिलं होतं, 16 दशक म्हणजेच 160 आणि 16 एकक म्हणजेच अधिक 16. तर पहा ह्या सर्वांची जर आता आपण बेरीज केली तर ही बेरीज या ठिकाणी 16,176 ही आपली बेरीज येते. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक जो 20 आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक पहा, आपण त्या सर्वांची बेरीज केली आणि ती बेरीज किती आलेली आहे, तर 16,176 म्हणजे प्रश्न क्रमांक 20 आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. त्यानंतर पहा 21वा प्रश्न आहे. 10 अधिक ब बरोबर 45 जर ब बरोबर 5 असेल तर अ बरोबर काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. हा प्रश्न आपण कागदावरती या ठिकाणी सोडून तुम्हाला दाखवते मी. चला तर सुरुवात करूया. पहा इथे आता मी आधी मांडून घेते जो दिलेला आपल्याला प्रश्न आहे तो. पहा प्रश्न या पद्धतीने आहे. 10 अधिक ब कंसात त्यानंतर बरोबर 45 आणि ब बरोबर काय दिलेलं आहे, तर ब बरोबर आपल्याला या ठिकाणी 5 असं दिलेलं आहे. तर आता आपल्याला काय करूया, हा प्रश्न आपण सोडूयात. चला तर सुरुवात करूया. पहा 10 अधिक, आता ब बरोबर काय दिलेलं आहे, 5 आहे, म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 45. आता इथे पहा 10 बरोबर 45 वजा 5.
हे 5 इकडे गेले त्यामुळे वजा झालेले आहेत. त्यानंतर पहा 10 बरोबर 45 मधून 5 गेले, खाली राहिले 40. आता इथे आपल्याला ची किंमत काढायची आहे, म्हणजे बरोबर 40 भागिले 10. 10 एक 10, 10 चोक 40. म्हणजेच बरोबर या ठिकाणी काय आलेलं आहे, तर बरोबर 4 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. पहा, या पद्धतीने मी हा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. तर याचे उत्तर प्रश्न क्रमांक 21 जो आहे त्याचे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. त्याला मी इथे गोल करून घेत आहे. आणि त्यानंतर पहा, शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे. इथे आपल्याला पहा 1000, शतक, दशक, एकक असं दिलेलं आहे, मणी आहेत हे. आणि पहा प्रश्न असा आहे, चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्याला या ठिकाणी मी गोल करून घेत आहे. विद्यार्थ्यांनो, पहा, आजच्या स्वाध्यायाचा तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये उपयोग होईल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. थँक्यू.